काय एवढं सांगायचं तुला की आम्हाला दोघांना अगदी धरून बसवलंयस? सांगते ना, ईशा करता उत्तम स्थळ आले. मोठे बाबा, मुलगा इतका चांगला आहे, इतका चांगला आहे की दिवसा हातात दिवा घेऊन शोधायला गेलो ना तरी ह्याच्यासारखा मुलगा मिळणार नाही. वा, चांगला दिवे लावणारा दिसतोय. अहो जरा चेष्टा मस्करी बाजूला ठेवा. हा ईशाच्या आयुष्याचा प्रश्न आहे. प्रत्येक वेळेस काय हसण्यावर ही गोष्ट न्यायची? आय एम सॉरी युअर ऑनर. प्रोसीड. कोण आहे मुलगा? अहो मुलगा आपल्या ओळखीचाच आहे, आपल्या जवळचाच आहे. माझ्या भावाचा मुलगा सुयश. ते तिकडे फ्लोरिडाला असतात. फ्लोरिडा? अहो अमेरिकेत. हो, फ्लोरिडा अमेरिकेत आहे का? म्हणजे मला काय सांगायचं होतं की ती मंडळी तिकडे फ्लोरिडामध्ये सेटल झाली आहेत. 7-8 वर्ष झाली, पण खूप चांगली माणसं आहेत. आणि मुलगा देखणा, सुस्वभावी आणि फार चांगल्या पोस्टवर नोकरी करतोय. आणि मुख्य म्हणजे घरात सगळे शुद्ध मराठी बोलतात. बर, म्हणजे उत्तम स्थळ आहे की नाही? वा, मग थोडक्यात लग्न करून ईशा अमेरिकेला जाणार? नाही हो मोठे बाबा. अहो 2-3 वर्षात तिकडचा सगळा पसारा आवरून इकडे भारतात यायचं चाललंय त्यांचं. इथेच कुठेतरी प्लॉट घेऊन तिथे बंगला बांधायचा आहे. आणि महत्वाचं म्हणजे ईशा आपल्या डोळ्यासमोर राहील ना. तू त्यांना मुलाची पत्रिका आणि फोटो पाठवायला सांग. तोपर्यंत घरातल्यांना तात्पुरतं वरसंशोधन थांबवायला सांग. या मुलाचं काय होतं ते बघू, मग पुढचं पुढे. ठीक आहे? हो हो, नाही तर सगळीकडे वरच वर, खाली चॉईस करायला कोणी उरणारच नाही. नाही, मी हे अत्यंत गंभीरपणे बोललेलं आहे. सॉरी सॉरी सॉरी, पण आशू आय एम टू हॅपी टुडे. वाव, मला खूप मजा येते, मला खूपच मजा येते. ठीक आहे, पण काय झालंय? आशू, खामकर वर्सेस खामकर मॅटर सेटल्ड. दोघेही जण आपापले पिटिशन्स मागे घेतात. कॅन यू बिलीव्ह इट? काय सांगतेस? ब्रह्माला सांगितलंस? ऑफकोर्स मी सरांना सांगितलं आणि ते खूप खुश झाले. ग्रेट आहेस तू. मी नाही ग, मी नाही, ओम ग्रेट आहे. ओम ग्रेट आहे? येस, खरंच ओम ग्रेट आहे. ओम? हो, म्हणजे मला ऍक्च्युली थोडंसं ऑड वाटलं होतं आधी. अपोजिशनच्या वकिलाला आपण कसं डिरेक्टली अप्रोच करणार ना, आणि ते सुद्धा कोर्टाबाहेर मॅटर सेटल करण्यासाठी. पण त्याने इतकं छान कोऑपरेट केलंय माहितीये. ही इज सो नाईस. आशू आणि खामकरांनी मॅटर सेटल करावं म्हणून त्याने काय सांगितलं असेल? काय? आम्ही दोघं डिवोर्सी आहोत म्हणून. काय? हो, आणि आम्ही कसा आमच्या आयुष्यातला आनंद वगैरे गमावून बसलोय. जरा वियर्ड होतं ते सगळं, बट इट वर्क सो वंडरफुली. आम्ही भेटतोय उद्या सेलिब्रेट करायला. कुठे? कुठे नाही माहिती, भेटतोय. डिनरला घेऊन जातोय एकमेकांना. हो. मी पण एक भारीच आहे. मी हे सगळं झाल्यानंतर ती मला म्हणाली की आपण सेलिब्रेट करूया. म्हटलं ओके, सेलिब्रेट करूया, आपण कॉफी प्यायला जाऊया. ती म्हणाली कॉफी? अरे मला वाटलं तू मला डिनरला वगैरे घेऊन जाशील. असं मुलींना डिनरला घेऊन जाण्याची सवय नाही अरे मला. होम्या, कशी आहे रे दिसायला ही ईशा? मस्त आहे. म्हणजे ठीक आहे, म्हणजे साधी आहे. 4 चौघींसारखीच. अरे सुरुवातीला माझा जाम रॉंग नंबर लागला होता. रॉंग नंबर? हा, म्हणजे मला ना ती आधी वाटली की ही जरा बालिशच आहे. म्हणजे स्वतःला अतिशहाण्या समजणाऱ्या मुली असतात ना, तशी. हा, म्हणजे अतिशहाणा तर तो आहेच. हा, त्याचं वाचन, त्याचं टॅलेंट, याचं फारच गर्व आहे ग त्याला. हा, म्हणजे यु नो. पण ठीक आहे ना यार, पण माणूस स्ट्रॉंग नाहीये ना म्हणून. हा, अगदीच रॉंग नाहीये. हा, मी दोन्ही बोलते ना.
ती ना हसते तेव्हा फार छान दिसते. लाईट गेल्यानंतर मेणबत्ती पेटवावी तशी. जाम म्हणजे जामच कन्व्हिक्शननी बोलतो तू. हो शब्दांमध्ये ताकद आहे त्याच्या. म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये तो जर मुद्द्याला धरून बोलत असेल ना, तर यू जस्ट कांट इग्नोर हिम. समथिंग टू लर्न आउट ऑफ हिम. मला ना फार म्हणजे फारच मजा येणार आहे कोर्टात त्याच्या समोर उभं राहायला. फारच इंटरेस्टिंग आहे. ओम, तुला कळतंय ना मी काय म्हणतेय ते? सॉरी कळतंय, मला सगळं कळतंय. मग अशी काय रिॲक्ट होतीयस तू? मी बोर करते का तुला? नाही नाही, तू अजिबात बोर करत नाहीयेस. पण कळतंय मला. काय कळतंय? तू प्रेमात पडलीयस. काय? हा, तू ओमच्या प्रेमात पडलीयस. काय? तू वेडा आहेस का? तू काही काय बोलतोयस? नाही, शक्यच नाहीये तुझ्याशी डिस्कस करणं. तुम्हा फिल्मी लोकांचा ना हाच प्रॉब्लेम आहे. म्हणजे जरा दुसऱ्याबद्दल बरं बोललं ना की लगेच तुमच्या मनात पडद्यावरती गाणंच सुरू होतं. प्रेम. हे बघ, मी तुझ्याशी फक्त केस बद्दल बोलतोय. त्या केसमध्ये तिने मला कसं कॉपरेट केलं आणि आम्ही ही केस कशी सेटल केली, दॅट्स ऑल. मग आपण आता एक काम करूया. हा, तू प्रेमात आहेस की नाहीस हे आपण दत्ताराम भाऊंना विचारूया. ते मास्टर आहेत यात. नाही नाही नाही, तू हे असं काही करणार नाहीये. तू त्यांना मध्ये पाडणार नाहीस. तू त्यांना का पाडणार आहेस मध्ये? मुळात ना तुला जे वाटतंय तसं काहीच नाही. तू बघू नकोस ना माझ्याकडे असता. अरे तू लुक्स काय देतोयस मला? तू डिलीट कर त्या फाईल्स प्लीज. तू उगाच माझ्यावर फालतू निष्कर्ष लादू नकोस. हा, अरे मी फक्त त्या केसच्या कॉम्प्रोमाइज बद्दल आनंद झाला एवढंच सांगतोय तुला. मी बरा आहे, मस्त आहे, मी माझं बरं चाललंय. आणि त्यांना त्यांचा तो सुखाचा संसार, माझा काय तो जे काय आहे ते बघू दे ना. तुझ्या जे डोक्यात चाललंय ना ते थांबव. हा प्लीज. हा सुयशचा फोटो आहे आपल्या ईशाताईसाठी. कसा आहे? छान आहे. अरे तुम्ही सगळे गप्प का आहात? बोला ना काहीतरी. हा सुसरीचा फोटो नाहीये, सुयशचा फोटो आहे. अगं तसं नाही वहिनी, सगळेजण आपापल्या पद्धतीनं चाचपतायत की ईशा समोर हा मुलगा कसा दिसेल म्हणून. काय ग अलका, कसा वाटतोय जावे म्हणून? हा तसा देखणा आहे. मला ना खात्रीच होती की तुम्हाला आवडणारच. पण नाक बघा ना, थोडंसं वाकडं नाही वाटत आहे? नाक काय पाहायचंय, प्रोफाईल बघ ना त्याचा. हो पण प्रोफाईल मध्ये नाक सरळच दिसेल ना. अगं प्रोफाईल म्हणजे शिक्षणाचा प्रोफाईल, त्याचा हुद्दा बघ. हो ना,
खरं म्हणजे दिसणं फारसं महत्वाचं नाहीच आहे, पण तरी सुद्धा आपली ईशा खूपच देखणी आहे. त्या मानानं जरा मग हा काही कमी देखणं आहे का? सगळेजण एवढं काय बघताय? आई बघा ना. कोण आहे हा? आई, हा सुयशचा फोटो. म्हणजे मी तुम्हाला दाखवायला येणार होते, पण हे सगळे म्हणाले आम्हाला बघायचंय, आम्हाला बघायचंय. कसा वाटतोय आपल्या ईशासाठी? चालेल. एक मिनिट ईशा ईशा ईशा. हाय, हाय हाय, एक मिनिट. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आजचं आपलं डिनरचं कन्फर्म आहे ना? हो, ऑफकोर्स. हा. कुठे जायचं? कुठेही. म्हणजे माझ्यापेक्षा तूच जास्त दिवस पुण्यात आहेस, सो तुला जास्त छान जागा माहिती असतील ना. हा. काय आवडतं तुला? आय मीन चायनीज, मेक्सिकन, इटालियन, कोरियन. मला काही चालेल, फक्त ना ती जागा शांत असली पाहिजे, तिथे लहान मुलं असायला नकोत आणि पिंजऱ्यात पकडून ठेवलेले पक्षी असायला नकोत. बाकी मला काही चालेल. यू आर सो स्पेसिफिक. एक मिनिट. हेल्मेट डोक्यावर. डिनर कन्फर्म आहे ना पण आपलं? माइंड बॉगलिंग डोकं चाललंय माझं. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग शोभना मावशी. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय करते? अरे, हिला परवाचं समजावून सांगितलं आणि आता अगं त्याची काळजी तू करू नकोस. मी अर्ध्या तासात ते काम संपवतो. अरे. आज सगळ्यांनी पटापटा कामं करायची आहेत. अरे, काय चाललंय हे? तुझा का चेहरा पडलाय? सर, ड्राफ्टिंगचं काम अजून नाही झालंय. आज नाही झालं, उद्या कर. उद्या नाही झालं, परवा मी करेन. पण आज कोणी चेहरा पाडायचा नाहीये. चला पटापटा कामं करा आणि पटापटा घरी जायचंय. अरे वा, फारच खुश दिसतोस आज. आज मी नेहमीच असतो खुश, नाही का? ऍज ऑलवेज. हो ना. पटकन घरी जायचंय ना. येस. तुला प्रधान सरांनी पटकन बोलवलंय, पटकन जा. हो. वाव. हा गेलो आणि हा आलो, पण सगळ्यांनी लवकर घरी जायचंय. हा. काय बघतेस, पटकन कामाला लाग. May I come in, sir? सर मी आलोय. सर तुम्ही बोलावलं होतात ना? हो मी. एक काम कर, तू आज ब्रेक घे. ब्रेक. थँक्यू सर. एक दिवसाचं सामान पॅक कर आणि 5 वाजता परत ऑफिसला. सर कोजागिरी. जागरण. आय लाईक दिस स्टाईल ऑफ युअर जोक्स. 5 वाजता आपण मुंबईला निघतोय. क्लायंट बरोबर एक महत्वाची मीटिंग आहे, ती संपायला उशीर होईल आणि रात्री तर आपण ड्रायव्हिंग करत नाही. चेहरा काय पडतोय? अरे मुंबईत असं मस्त डिनर खायला घालतो तुला, लक्षात ठेवशील. चांगलंच लक्षात राहील. हा. तो गो 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 गो.
सर माझं एक काम आहे, मी निघू का? जा जा, तुझी सगळी कामं मी करेन. मी आहे उशिरापर्यंत आज इथेच. ओके. अरे हो, अरे काय झालंय? काय झालं? सर पण ना यार, आधी काही सांगत नाहीत, एकदम बॉम्ब टाकतात. अरे पण हे घे. आणि आता सांग शांतपणे काय झालंय? प्रॉब्लेम झाला यार. काय? आज संध्याकाळी आम्हाला मुंबईला जायचं असं सांगितलं त्यांनी. डिनर प्लॅन कॅन्सल आता माझा. संध्याकाळी काहीतरी मुंबईला म्हणे एक महत्वाची अर्जंट मीटिंग आहे क्लायंट बरोबर आणि तिथेच राहायचंय कारण रात्री येताना ड्रायव्हिंग करायचं नाही. कोणाबरोबर आहे डिनर? मी आणि मित्र आहे माझा एक जुना. जुना मित्र आहे? हा म्हणजे म्हणजे आय मीन मैत्रीण आहे का कोणी? ए तूच काहीतरी गैरसमज करून घेऊ नकोस हा. माझं तसलं काही चाललेलं नाहीये. नाही. मी आधीच क्लिअर करतो तुला. हो. माझी ती एक कलिग आहे. आम्ही दोघांनी मिळून एक केस सॉल्व्ह केली, म्हणजे सेटल केली. आम्हाला आनंद झाला म्हणून आम्ही डिनरला भेटतोय बस. ती कलिग ना? हा. त्या कलिगचं नाव ईशा देशमुख आहे का? तुला कसं माहित? अरे तुमची ती केस, खामकरांची केस, त्याचं जजमेंट मी फाईलला लावत होते, मी बघितलं नाव अपोनंट वकील म्हणून. चांगलं आहे. चांगले नाव चांगलं आहे. हं? ए काय नाही हा. काय नाहीये? मी काय म्हणाले? अपोनंट वकील नाहीये? हे एक मिनिट सांग ना. थांब जरा. सांग ना हो मी. प्लीज थांब. फोन आहे, काकाचा फोन आहे. हा. हॅलो. कुठं जायचं ठरलं मग? मुंबईला. का? मुंबईला आपल्या इथे जेवण मिळतं की राव? ए बाबा ए, प्लॅन कॅन्सल आहे आमचा आजचा डिनरचा. कॅन्सल? मी मुंबईला माझ्या सरांबरोबर, प्रधान सरांबरोबर चाललोय. नाही, तुला ईशा बरोबर जायचंय. आणि एक मिनिट, तुला माझ्या डिनर मध्ये एवढा काय इंटरेस्ट आहे? अरे असं कसं हो, मी काका आहे मी तुझा. अरे माझा पुतण्या पहिल्यांदा एका मुलीबरोबर डेटला चालला, तेव्हा सगळं ओके होतं का नाही बघायला नको का? डेट काय डेट? हे नको. डेट काय डेट? डिनर आहे, डिनर. डिनरला चाललोय मी, बस दॅट्स इट. आणि माझ्या आयुष्यात जोपर्यंत प्रधान सर आहेत ना तोपर्यंत फक्त कोर्टाच्या डेटचं डायरीत नोंदवले जाणार आहेत. हे गंभीरपणे बोललोय. हा मी गंभीरपणे हसली आहे. हा. त्या प्रधानाला सांग जरा ग बस तुझ्या खुर्चीमध्ये. मी माझ्या सरांशी ह्या भाषेत नाही बोलू शकत, ते खूप सिनियर आहेत मला. मग दत्ताराम भाऊंना पाठवू का त्यांना समजावून सांगायला? तू असं काही करणार नाहीयेस. मला रस्त्यावर आणण्यात एवढा इंटरेस्ट काय तुला? ओय मग एक काम कर, काकाला ऑक्सिजन लावलाय म्हणून सांगून टाक. तुला ऐकू येत आहे का सगळं? नाही, मी अंदाज लावतीये. अरे हिंदी पिक्चर मध्ये नाही का इंटरव्हलच्या दरम्यान हिरोची आई गचकायला आलेली असते, तसंच मी ऑक्सिजन ऑक्सिजन म्हणून बोंबलत कॉटवर आडवा पडू शकत नाही का? का काय राव तुझा, तुझ्यासाठी काय पण करायला तयार आपण. हा नाही, मी हे असलं काही करणार नाहीये आणि मला खूप काम आहेत. मी फोन ठेवतोय आता. नाही हे बघ काका पण बघ नाही. अरे याच्या भल्यासाठीच सगळं करतो तर हा माझ्यावरच. आपल्याला काय करायचंय? हॅलो. कशाला एवढे उपद्व्याप? नाही तर काय. तू सरळ सरांच्या केबिन मध्ये जावंस आणि सरांना सांगावंस की मला रात्री जेवायला जायचं आहे, मला मुंबईला जाणं जमणार नाही. संपलं. नाही काम आहे. हे बघ, सरांना तू आवडतोस म्हणून दरवेळी ते तुला नेतात त्यांच्या बरोबर. नाही का? हे बघ, असं काही कंपल्शन नाहीये प्रत्येक मीटिंगला ओम बरोबर पाहिजे म्हणून.
समीर जाऊ शकतो. मी समीरला रिक्वेस्ट करू का? नाही नको. अरे तू स्पष्टपणे सांगू शकतोस सरांना. हा नाही, खरं सांगायला काहीच हरकत नाही ना. मग आणि मला ठरला होता आधी प्लॅन. मग काय सांगतेय मी तुला? मी सांगतो त्यांना मग जाऊन आता. काय सांगू? सांगायचं माझी ईशा बरोबर डिनर डेट आहे म्हणून. ए डेट काय? मग मी जेवायला जाणार आहे आणि ईशा तिथे सहजच येणार आहे. हा परत तेच. हा मग तेच, म्हणजे आमचं काही ठरलेलं नाहीये असं आमचं ठरलेलं आहे. म्हणजे मी जाणार आहे त्याच वेळा ती तिथे येणार आहे. तू मला आता उगाच कन्फ्युज करू नकोस. मला कळलंय काय सांगायचंय. मग सांगायचं. हा हा चला. काय चाललंय तुझं?